नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, तर आपलं ग्रेप्स ॲग्रो कन्सल्टन्सी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण जर आपला चॅनल यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक पेजला जर आपण फॉलो केलं नसेल तर कृपया करून तुम्ही फॉलो करा आणि जास्तीत जास्त आपल्या द्राक्ष बागायतदारांच्या पर्यंत मी जी काही माहिती देतोय ती शेअर करा. आणि आता जे पान बघितलं तर हे काय झालंय, चित्र विचित्र झालेलं आहे. आणि ह्याचं काय झालंय, कुठला रोग आलाय का काय झालंय, असा प्रत्येक बागायतदाराला पडणारा प्रश्न आहे. बघा, म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की अमावस्या आणि पौर्णिमाला काय काम करायचं. जर आता इथं जर बघितलं तर इथं आपल्याला लाईव्ह मध्ये इथं आळी दिसत्या, ही आळी दिसत्या, हिथं आळी आहे, हिथं आळी आहे. हा, आणि हे काय केलेलं आहे तर ह्या आळीने काय केलंय, ह्याचा पानाचा सुपडा साफ केलाय. ह्या ज्या आळी आहेत काय करायला लागल्यात, हे पानं खायला लागल्यात. आणि हे पानं खाऊन हे कुठल्या रोगानं न होता हे काय झालंय, पानं खाऊन झालेलं आहे. म्हणताना प्रत्येक बागायतदाराला मी सांगत असतोय की ज्यावेळेला आपल्या औषधांचा शेवट होतोय, आता ही एप्रिल छटणीची शेवटची अवस्था आहे आणि इथं काय होत असतात, आपली कीटकनाशकं जात नसतात. आपण बोर्ड वगैरे मारतोय, त्यात एखादं कीटकनाशक वगैरे दिलं तरी सुद्धा चालतंय. आणि ते कीटकनाशक दिल्यानंतर तिथं आपल्याला थोडासा आळीचा बंदोबस्त होतोय. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या बागायतदार मित्रांनो, तर आपण काय करा की वरचेवर काही ज्या गोष्टी आपल्याला राहून गेलेल्या असतात तर त्या गोष्टीवर आपण जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा की ही गोष्ट नाही म्हणून थांबायचं नाही. तर आपण आपल्या द्राक्ष बागा ह्या रोगमुक्त आणि विदाऊट किडीच्या रोगाच्या तयार करा. धन्यवाद.